माका देवी बोरी पेन विरुद्ध न कोणाला मिळाला असेल तर ताबडतोब जमा करून घ्या. धन्यवाद. खरोखर आज सामनाधिकाऱ्यांचं सुद्धा स्वागत करणं गरजेचं आहे. व्यवस्थित ही स्पर्धा यशाकडे वाटचाल करत आहे. ज्याप्रमाणे न्यायाधीश असतो त्याचप्रमाणे या मैदानाचा न्यायाधीश आपण सामनाधिकारी आहात. आपण पंच अंपायर हे विसरून जमणार नाही. क्रीडांगण नंबर 2 वर शेवटचा आणि फायनल पुकार रणझुंजार कणे पनवेल स्पोर्ट पनवेल विना विलंब क्रीडांगण नंबर 2 वर चला. सामनाधिकारी उपस्थित आहेत. कौस्तुभ गायकवाडवर सर्वांचं लक्ष असणार. मॅन फ्रॉम कुसुंबेस म्हणावा लागेल. काय टिपलाय खेळाडू. बलदंड शर्यतीचा वजन असेल जवळजवळ 70च्या घरा. चढाईसाठी निघालाय नवकिरण भेंडकल संघाची भिंत. अमित ठाकूर हा वेग आहे उरण तालुक्याचा. हा वेग आहे रायगड जिल्ह्याचा. त्याला प्रत्युत्तर आकादेवी बोरी संघाकडून उभा ठाकलाय आणि शृंखला पडले रोखला. आकादेवी बोरीच्या प्रांगणात चढाईसाठी निघालाय. हो चोरी केले गुणांची चोरी केले नवकिरण भेंडकल संघानं. हा सामना चुरशीचा होईल. दोन्ही संघ बक्षिसास पात्र आहेत. पराभूत झाला तरी समोरच्या सोनेरी झालर चढवलेला ट्रॉफी आहे त्यातील एक ट्रॉफी तुम्हाला मिळणार आहे. परंतु अंतिम सामन्याला मजा आहे. उडवलाय मैदान विनंती करतोय. तर सामनाचा रायगडचे वाघ भडकले ते विसरू नका. झाला राय तोच कबड्डीतला वाघ आणि ज्याची मजबूत हड्डी तोच खेळ कबड्डी. असा हा कबड्डीचा थरार पाहतात या विसुंबे नगरीत. आकादेवी बोरी अशी माघार घेऊन जमणार नाही. धन्यवाद साहेब. आपण उपस्थित राहिला या कार्यक्रमाची शोभा आपण वाढवलेली आहात. असंच प्रेम आयोजकांवर राहू द्या. वाढलं तरी हरकत नाही. उत्कंठा शिघेला पोचलेली आहे. नवकिरण भेंडकल संघाचे अनेक समर्थक. आता मात्र आकादेवी बोरी संघाने सापला संघाचा. चला रणझुंजार कणे पनवेल स्पोर्ट पनवेल 2 वर या. शिवछत्रपती पुरस्कार विजेते आणि रायगड जिल्हा कबड्डी असोसिएशनचे उपाध्यक्ष सन्माननीय सूर्यकांतजी ठाकूर साहेब यांचा यथोचित सन्मान व्यासपीठावर केला जाईल मी विनंती करतो. सर आपण पुढे येऊन आपला सन्मान करतील. कौस्तुभ गायकवाड निघालाय चढाईसाठी. जबरदस्त फुटवर्क आहे. डाव्या कोपऱ्यातून उजव्या कोपऱ्यामध्ये सरसवतोय मात्र माघार घेतोय. त्याला प्रत्युत्तर आकादेवी बोरी संघाकडून. चला क्रीडांगण नंबर 2 वर रणझुंजार कणे पनवेल स्पोर्ट पनवेल या मित्रांनो. हा सन्मान केला जातोय सूर्यकांतजी ठाकूर साहेब शिवछत्रपती पुरस्कार विजेते रायगड जिल्हा कबड्डी असोसिएशनचे उपाध्यक्ष असा हा सन्मान केला जातोय आणि आजच्या स्पर्धेतील स्पर्धा निरीक्षक. धन्यवाद. पुढील सन्मान अनिकेत पाटील सर. आपण सुद्धा पुढे येऊन आपला सन्मान स्वीकारायची. ही पोच पावती आपल्या कार्याची. खरोखर या स्पर्धेला यशस्वी होण्यासाठी आपला सुद्धा महत्वाचा वाटा आहे. तो सन्मान आपण स्वीकारायचा आहे. अनिकेत पाटील
कॉर्नर रेड डुअर्ड आहे. आता मात्र बोनस टिपावा लागेल किंवा स्पर्श करावा लागेल. जर खेळाडू रिकामे हाती आपल्या मैदानात आला तर बाद घोषित होईल. प्रयत्न छान आहे एखादी बोरी संघाच्या या खेळाडूचा. हो 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 चुकीला माफी नाहीये. यशस्वी झाला म्हणून सर्व आपल्यासाठी टाळ्या वाजवणार नाही. काही जण बोटही दाखवतील कारण जगाचा उसूल आहे जब तक जिंदा है तब तक निंदा है. मेहनत करावी लागेल. आपल्याला जर रसिकांच्या गळ्यातील टाईट व्हायचं असेल तर मेहनत करावी लागेल. गुणफलक समजेल का? 4-4. ज्याला हृदय विकाराचा आजार आहे त्यांनी सामना पाहू नका. झटका येण्याची दाट शक्यता आहे कारण सामना 4-4 असा अतिशय नाजूक परिस्थिती मैदानात पाहायला मिळते. नवकिरण भेंडकल संघाचा बाहुबली तो कोपरा रक्षक एकदा चढाईला गेला तर मजा येऊन जाईल. काय बलाढ्य शरीर. स्फोटक खिली करेल का मैदानात? मध्यांतर होतोय, पूर्वार्ध होतोय, त्रित कालाचा अवलंब केला साई. आता मात्र सामन्याला माझा कॉलर पकडून माझा तुकाराम उमले त्याला नाडला होता. ही महाराष्ट्राची भूमी आहे आणि या महाराष्ट्राच्या भूमीत रायगडच्या कुशीत आणि या पनवेल तालुक्याच्या विशीत चालू असलेला सामना ह्या विचुंब्या नगरीचा कबड्डीचा थरार पाहत आहात. क्रीडांगण नंबर 2 वर रणझुंजार कणे प्रतिस्पर्धी संघ विना विलंब चला. अर्थातच पनवेल स्पोर्ट पनवेल. यश संपादन करत असताना आता मात्र भट्टी फोड नावावर होईल या स्पर्धेचा सर्वोत्कृष्ट खेळाडू? कोण होईल पब्लिक हिरो? कोण होईल उत्कृष्ट चढाई आणि कोण होईल उत्कृष्ट पक्ष? कोण होईल या सरपंच दशकाचा मानकरी? कुणाच्या गळ्यात आणि ही विजयश्री माला घालणार पाहायला मिळणार. फक्त 2 सामने बाकी राहिलेले आहेत. शपथ घ्या, हा काही दिवसांनी आंतरराष्ट्रीय प्रश्न होईल. अरे मैदानाशी प्रामाणिक विजयाचे झेंडे याच मैदानावर विरघळले जातात आणि काय काशिली गाडी 7-7 हम 7-7 हे मात्र अंतिम सामन्यात जायचं असेल तर मेहनत करावी लागेल. चुंब्याच्या धर्तीवर हॅलो कबड्डीचा थरार पाहत आहात. सरपंच तसंच सन्मान्य प्रमोददादा भिंगारकर साहेब. गावाचा प्रथम नागरिक असतो सरपंच आणि मात्र एक गुण प्राप्त करतो. नाजूक परिस्थिती मैदानात
कोणीही अंदाज लावू नका, कारण अंदाज हा पाण्या पावसाचा लावतात, वादळाचा नाही. हे वादळ आता मात्र मैदानात भिरकणार. कोण जिंकणार कोण हरणार, सरपंच चषकाचा मानकरी कोण होणार, हा सुद्धा आंतरराष्ट्रीय प्रश्न होईल. मारला तर घेईल. खोलवर चढाई आणि दोन गुण नवकिरण भेंडकर संघाला. काय म्हणावं, प्रत्येकाला आनंद झाला आणि आनंद आला. लाजवाब ही स्पर्धा पाहता. अरे पिचकारीच्या बंदुकीने शिकार होत नाही आणि मैदानावर 1-2ची आघाडी जास्त होत नाही. मेहनत करावी लागेल. शेवटची काही मिनिटं बाकी. आता मात्र दुनियादारी मधलं गाणं आठवतोय. टिक टिक वाजते डोक्यात आणि धडधड वाढते डोक्यात. हाय व्होल्टेज मुकाबला 2 गुण जबरदस्त. आता मात्र कधी बोरी संघाला घणाघाती हल्ला करावा लागेल. असे चुरशीचे सामने. आता पुन्हा एकदा टाकला भासा. रणनीती जबरदस्त. काय क्षेत्ररक्षण, कमालीचा संघ. अभी तो झांकी है, पूरा खेल बाकी है. अंतिम सामना अजून होणार है. जिंदगी की असली उड़ान अभी बाकी है, जिंदगी की इम्तिहान अभी बाकी है. अभी तो नापी है मुट्ठी भर जमीन, अभी तो पूरा आसमान. जाईल का नवकिरण भेंडकर. निघाला एखादी बोरी संघाची 7 नंबरची जर्सी परिधान केलेला अमित ठाकूर. कमाल केलं मैदानात. बनी तो कान पिली असं म्हणावं लागेल. काय क्षेत्ररक्षण. 2 नंबरचं नाव समजेल का हो? उडता राज म्हणावा लागेल. काय खेळी करते हो, जबरदस्त. राजचं राज पण काल पण कबड्डीसाठी काय पण. हा प्रयागराजला जसा महाकुंभ झाला ना, तसाच हा कबड्डीचा महाकुंभ विचुंबे गावात होते. याच्यासारखा आनंद काय मित्रांनो. जबरदस्त आयोजन नियोजन सरपंच साहेबांच्या मान्यते आनंदाला उधाण आलेलं आहे. कौस्तुभ गायकवाडची टीम जर जिंकली तर आप्पा गायकवाड साहेबांकडे 1000 रुपयाचं पारितोषिक. अजून काय पाहिजे. तसे 200 रुपयाचं पारितोषिक सुद्धा आलं. दिली मोठी सरांकडून कौस्तुभ साठी. अशा तऱ्हेने नवकिरण भेंडकर संघ विजय होतोय आणि अंतिम सामना खेळण्यासाठी पात्र होतोय. फायनल मध्ये दाखल झालाय. टाळ्या होऊन जाऊ दे नवकिरण भेंडकर संघ.